नागपूरमधल्या हिंसाचारानंतर सुद्धा औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा बराच तापलेला आहे आणि औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं तर राजकारणामध्ये सुद्धा याचे पडसाद थांबताना पाहायला मिळत नाहीत। दुसरीकडे ही कबर संरक्षित असल्यानं केंद्र आणि राज्य सरकारला कबर खोदण्याचे अधिकारी नाहीत असं पुरातत्व विभागाचे अभ्यासक सांगतात। पाहूयात। औरंगजेबाच्या कबर हटवण्यावरून सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाहीये। खुलताबादमध्ये कबरीला टाळं ठोकण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे मुंबईतून कार्यकर्त्यांसह कबरीला टाळं लावण्यासाठी आलेले होते। पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच त्यांना रोखलं आणि जिल्ह्याबाहेर त्यांची रवानगी केली। प्रशासनाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेचा कवच आणखी वाढवण्यात आलाय। कबर परिसरामधील संरक्षक भिंत आणि पत्र्यावर काटेरी तार लावण्यात आली आहे। कबरीच्या आतमध्ये कुणीही जाऊ नये याची खबरदारी सुद्धा घेण्यात येते। जिल्ह्यात आपल्याला संभाजीनगर हद्दीमध्ये प्रतिबंध केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेश आहे तसे तर तुम्ही नोटीस द्यावी अशी आमची। मी नोटीस घेत नाही, मी आलोय संभाजीनगर हद्दीमध्ये। तुम्ही वरिष्ठांना कळवा, समोरचा व्यक्ती नोटीस घेत नाही। दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वार पलटवार सुरूच आहे। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे। आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते कोणी विसरू शकत नाही, तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही। त्यामुळे कोणी त्याची पुष्टी करत असेल की औरंगजेब देव होता आणि ज्यांनी बापाला जेलमध्ये टाकलं, ज्यांनी भावाचा खून केला आणि सत्ता मिळवली, या औरंगजेबाची पुष्टी तुम्ही करता। आमचे संभाजीराजांनी धर्मांतर करा म्हणून किती ऑफर आल्या, मुलगी देतो म्हणून ऑफर आल्या, सत्ता देतो म्हणून ऑफर आल्या, त्यांनी जीव गमावला पण आपला धर्म सोडला नाही। त्या राजांची बरोबरी तुम्ही औरंगजेबाशी करता। बघा आम्ही काय सगळं ऐकतच राहायचं काय? बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी काय केलं की त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची। त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे शहर होतं, गाव होतं, त्याचं नावच बदलून टाकलं। औरंगजेबाचं नामोनिशाण खतम करून टाकलं। हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून। त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काही नाही। शिवसेना प्रमुखांनी 90 सालात जाहीर करून टाकलं। हे औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे। याला म्हणतात हिंदुहृदय सम्राट, याला म्हणतात हिंदुत्व। औरंगजेबाची कबर खोदण्याची मागणी होत असली तर त्याचा अधिकार राज्य आणि केंद्राला नसल्याचं तज्ञ सांगतात। पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाची कबर राष्ट्रीय संरक्षक स्मारक, पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत देशातील अनेक ऐतिहासिक स्मारक, देखभाल, दुरुस्ती आणि संरक्षणाचे अधिकार पुरातत्व खात्याकडे। पुरातत्व खात्याच्या ताब्यात औरंगजेबाच्या कबरीचा भाग, केंद्र आणि राज्याला कबर खोदून काढण्याचे अधिकार नाही। देशातील सर्वच ऐतिहासिक स्मारकांना संरक्षण असून कुणीही कायदा हातात घेऊ शकत नसल्याचं पुरातत्व विभागाचे तज्ञ सांगतात। नाही असं काही करता येत नाही कायद्याने नियमाने। पण असं आहे की संरक्षित स्मारक आहे म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अखत्यारीत मध्ये जे काही पूर्ण भारतातले स्मारक, जे वेगवेगळे ऐतिहासिक स्मारक आहेत ते त्यांच्या अखत्यारीतमध्ये त्यांच्या अंडरमध्ये जे येतात त्याला आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया त्याची देखभाल, दुरुस्ती आणि संरक्षित स्मारक आहे। ते संरक्षण करते की आता ही इतिहासातली घटना आहे। तर हे एक शांतताप्रिय शहर आहे औरंगाबाद आणि खुलताबाद, आणि बरेचसे पर्यटक हे या प्रकरणामुळे कमी झालेले आहेत। याला राजकीय वगैरे असं काही हे द्यायला नाही पाहिजे, हे दुर्दैव आहे। कबरीला दिलेला राष्ट्रीय दर्जा काढून घ्यावा या मागणीसाठी नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते रतन लत यांनी याचिका दाखल केली आहे। आता हे प्रकरण कोर्टात असलं तरी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेलं राजकारण सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।